नमस्कार मंडळी. सस्नेह चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, मी सचिन दातार आज आपल्यासमोर सादर करत आहे काही अलग. अलग म्हणजे अति लघुकथा, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना पोहोचवण्याचा प्रयत्न. यांचं सामायिक शीर्षक आहे सहानुभूतीची कहाणी आणि लेखक डॉक्टर विवेक वैद्य. ऐकूया सहानुभूतीची कहाणी. तो रोज सकाळी चहाची टपरी चालवायला उघडायचा तर पहिला ग्लासभर चहा रस्त्यावर ओतून मगच धंद्याची सुरुवात करायचा. त्या दिवशी सुद्धा तो रस्त्यावर चहा ओतणार तोच त्याची नजर समोरच्या दुकानाच्या पायरीवर झोपलेल्या थंडीने काकडणाऱ्या एका भिकारणीवर गेली. त्याने तो चहा रस्त्यावर न ओतता तिला नेऊन दिला. त्या दिवशी त्याचा धंदा नेहमीपेक्षा जास्तच झाला. ती नोकरीवर जाताना जवळच्या गल्लीतून न जाता जरा दूरच्याच गल्लीतून जायची. कारण काय तर त्या गल्लीत काही मांजरं होती आणि ती तिला बरेचदा आडवी जायची. मग तिची कामं ह्यांच्यामुळेच होत नाहीत असं तिला वाटायचं. त्या दिवशी तिला नेमकं त्याच गल्लीतून जावं लागलं, कारण दूरच्या गल्लीच्या रस्ता दुरुस्तीचं काम चालू होतं ना. ती आपली भरावर जात असताना एका कोपऱ्यात असं एक मलूल झालेलं मांजरीचं पिल्लू तिला दिसलं. तिने प्रथम दुर्लक्षच केलं, पण तेवढ्यात म्याव असा काहीतरी करुण आवाज आला. मग मात्र तिला पाऊल पुढे टाकवेना. तिने त्या पिल्लाजवळ जात त्याच्यावरून हात फिरवला. तो पिल्लू तिचा हात चाटू लागलं. मग तिने जवळच्या चहा टपरीवरून थोडंसं दूध आणि बिस्किटं घेतली, त्याच्यापुढे ठेवली आणि कामाला निघून गेली. कामावरून परत येताना ती त्याच गल्लीतून येत असताना अचानक तिच्या पायात एकदम काहीतरी आलं. ती घाबरलीच आणि बघते तर काय, तेच सकाळचं मांजराचं गोड पिल्लू तिच्या पायात घुटमळत होतं. तिने खाली बसत त्याच्या अंगावरून पुन्हा हात फिरवला आणि म्हणाली, आता रोज भेटूया. रोज मी याच रस्त्यावरून येणार आहे. तो दवाखान्यात सकाळी जायचा तेव्हा नंबर लावून बसलेला पहिला पेशंट पूर्ण फी देणारा असावा याची अगदी खात्री करून घ्यायचा. हो ना, बोनीलाच कोणीतरी पैसे बाकी ठेवले तर आर्थिक बाबतीत दिवस जरा कंडमच जायचा ना, असा त्याचा समज. त्या दिवशी तो पोहोचला तर पहिल्या नंबरवर एक अगदी फाटक्या कपड्यातला एक म्हातारा बसला होता. हे म्हातारबुवा काय मला पूर्ण पैसे देणार नाहीत याची त्याला मनोमन कल्पना होतीच, पण म्हाताऱ्याला जबरदस्त दमा लागला होता. अगदी जीव घाबराघुबरा झाला होता. त्याच्यातला डॉक्टर जागाच झाला. त्याने भराभर इंजेक्शन दिलं, वाफ दिली, काही गोळ्या तिथल्या तिथे घ्यायला सांगितल्या. तब्बल 1 तासानंतर त्या म्हाताऱ्याला आता बरं वाटू लागलं. त्याने आपल्या फाटक्या सदऱ्यातून काही चिल्लर काढली आणि ती डॉक्टरासमोर ठेवली. त्याबरोबर खूप आशीर्वादही दिले. तो काहीच बोलला नाही, पण ती काही चिल्लर, काही नाणी पाहून त्याला खूप छान आणि अगदी कृतार्थ वाटलं. तो लहान होता तेव्हा त्याच्याकडे कामाला पारूबाई होत्या. त्याला जरा जरी बरं नसलं तरी पारूबाई त्याची दृष्ट काढायच्या. पुढे तो मोठा झाला, खूप शिकला आणि शहरात जाऊन तिथे स्थायिक झाला. बऱ्याच वर्षांनी तो गावी आला असताना त्याला समजलं की पारूबाईंना आता दिसत नाही. तो तडक त्यांच्या घरी गेला. त्यांना घेऊन नेत्ररोग तज्ज्ञाकडेही गेला आणि स्वतःच्या खर्चाने त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करून दिलं. त्या दिवशी संध्याकाळी काळा चष्मा घालून पारूबाईंनी थरथरणाऱ्या हातांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आपली बोटं कडाकडा मोडली. त्याची पुन्हा आज खूप वर्षांनी कोणीतरी दृष्ट काढली होती. काय मंडळी, कशा वाटल्या या अलग
अति लघुकथा आवडल्या ना? अहो, अभिप्रायात नक्की कळवा. आणि हो, या कथा आणि आपलं सस्नेह चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनाही शेअर करून त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद.